गेल्या अनेक वर्षापासून अल्प मानधनावर 24 तास रुग्णसेवा बजावणाऱ्या 102 रुग्णवाहिका चालकांनी आता संताप व्यक्त करत राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे। 2005 पासून विनाखंड सेवा देत असतानाही शासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळालेला नाही, अशी भूमिका चालकांनी मांडली आहे। आकृतिबंध आराखड्यात पद मान्य असतानाही प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस सेवा देणाऱ्या चालकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। ऊन वारा पाऊस थंडी न पाहता रुग्णांच्या सेवेत तत्पर राहिलो, अनेकांचे प्राण वाचवले, मात्र आज आमच्याच कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे चालकांचे मत आहे। ज्येष्ठतेनुसार 10 ते 15 वर्षे सेवा दिलेल्या चालकांना जिल्हा परिषद अंतर्गत विनाअट समाविष्ट करावे ही प्रमुख मागणी पुढे करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर 102 रुग्णवाहिका सेवा बंद ठेवण्यात येईल असा ठाम इशारा देण्यात आला आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व चालक रुग्णवाहिकांच्या चाव्या घेऊन मुंबईतील आझाद मैदान येथे एकत्र येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या दरम्यान रुग्णवाहिका सेवा बंद राहिल्यास उद्भवणाऱ्या अनर्थास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे। मी रुग्णवाहिका वाहन चालक सामान्य रुग्णालय चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका वाहन चालकांनी 23/2/2026 रोजी मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले होते। आंदोलनामध्ये काही वाहन चालक गेलेले असता आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाहन चालक चंद्रपूर जिल्ह्यात पत्रकार भवन येथे 24/2/2026 रोजी हजर होऊन आमची पत्रकार परिषद घेत आहोत। आमच्या प्रमुख मागण्या: आमच्या रुग्णवाहिका वाहन चालकांनी 24 तास कोरोना काळामध्ये सेवा देऊन सुद्धा आम्हाला कुठल्याच सुविधा मिळालेली नाही। रुग्णवाहिका वाहन चालक हे 24 तास अखंडित सेवा देऊन 365 दिवस अखंडित सेवा देऊनही अल्प मानधनावर काम करत असूनही 4 महिने आम्हाला अल्प मानधनावर ठेवूनही आमचा पगार होत नाही। 4 महिने झाले आमचा पगार झालेला नाही। आम्ही मूलभूत गरजा आमच्या कशा पूर्ण करायच्या, आमचा प्रपंच कसा चालवायचा याचा शासनाने थोडा विचार करायला पाहिजे। रुग्णवाहिका वाहन चालक हे 102 वाहन चालक 12,000वर काम करतायत। कंत्राटदार आमच्या नावाने अवाढव्य पैसा घेत आहे। अवाढव्य पैसा घेऊन सुद्धा 4 महिने आमचा पगार करत नाही आहे आणि त्या पगारा आमच्यापोटी आम्ही कामच करत राहायचं का? आज 12-12, 14-14, 15-15 वर्ष होऊन सुद्धा आमच्या प्रपंचाला कुठलाच मोबदला या शासनाने दिलेला नाही, या कंत्राटदारांनी दिलेला नाही। आणि या योजनेअंतर्गत आम्ही 9 महिने 9 दिवस गर्भवती, 11 महिने बाळ आणि 365 दिवस त्या बाळांना आणि त्या गर्भवतीला सुविधा अहोरात्री जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही पुरवतो। 102 कॉल सेंटर आमच्यासाठी फ्री केलेलं कॉल सेंटर आहे, आमच्यासाठी मान्य केलेलं कॉल सेंटर असून सुद्धा आम्हाला त्या टोल फ्री नंबरचा सुद्धा आम्हाला फायदा होत नाही आहे आणि मानधन वेळेवर मिळत नाही आहे। शासनाकडे आमची फक्त एवढीच विनंती आहे, तुम्हाला आम्हाला समायोजन जर नसेल करायचं नका करू, पण किमान काम किमान वेतन या मार्गदर्शनाखाली आमची 10, 12, 15 वर्षापासून कार्यरत असलेल्या वाहन चालकांना अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे। आम्हाला त्याचा थोडा बहुत तरी मोबदला भेटला पाहिजे। आज एका प्रपंचाला चालवायला 25 ते 30 हजार रुपये महिन्याचा लागतो कमीत कमी। आज तुम्ही 12,000मध्ये आमचा प्रपंच आम्हाला चालवा म्हणता आणि 4 महिने आम्हाला पगार देत नाही, आम्ही कसं जगायचं? तुम्हीच विचार करा याचा आणि आमचा थोडा पगार वाढ करा, समायोजन करा, आमच्या प्रपंचातील परिवाराला, आमच्या लोकांना सुविधा लाभ द्या, सुविधा द्या, हीच आमची मागणी आहे। श्री हाजी मियाँ शेख, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका वाहन चालक संघटना यांचे तर्फे जी मागणी मागण्यात आलेली आहे, मंत्रालयाकडून आम्हाला 8 दिवसाची कालावधी दिलेला आहे। जर 8 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, याचा आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की जर आपल्या मागण्या जर नाही पूर्ण झाल्या तर आपण तीव्र आंदोलन करण्याची तयारी ठेवा।